लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीचे वेध सगळ्यांनाच लागलेत आणि अशा परिस्थितीमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांची विधानसभांची मुदत ही जवळपास सारख्याच कालावधीमध्ये संपतीये. त्यामुळे ह्या दोन्ही राज्यांची निवडणूक ही एकत्र घोषित केली जाते. आता हरियाणा राज्याच्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबरला संपतीये, तर महाराष्ट्राची विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर 2024ला संपुष्टात येणार आहे. ह्या दोन्ही राज्यांच्या मुदत संपण्याच्या कालावधीमध्ये 23 दिवसांचं अंतर आहे असं दिसतंय. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग हरियाणा राज्याच्या मुदतपूर्व निवडणुका घोषित करण्याची शक्यता आहे असं सुद्धा म्हणतायत. खरं तर आता नियमाप्रमाणे कोणत्याही विधानसभेचा मुदतीचा कालावधी संपण्याआधी किंवा कालावधी संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सरकार अस्तित्वात येणं हे आवश्यक असतं आणि त्यानुसार विचार केला तर निवडणुका ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यात घेतल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातनं व्यक्त केली जात होती. पण आता ह्याच निवडणुका दिवाळीच्या नंतर घ्याव्यात अशाही चर्चा आहेत आणि तसं घडू सुद्धा शकतं. पण दिवाळीनंतर निवडणुका का घ्यायला पाहिजे आणि जर का त्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्यात आल्या तर त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचं, दिवाळी हा भारतीय संस्कृतीमधला अतिशय महत्वाचा सण आहे आणि या सणासुदीच्या काळामध्ये जर का निवडणुका घेतल्या तर त्याचा थेट परिणाम हा मतदानावरती होऊ शकतो. म्हणजेच जर सगळीकडे कमी मतदान झालं तर त्याचा फटका कुठे ना कुठेतरी महायुतीला बसू शकतो अशी सुद्धा चर्चा आहे. कारण की लोकसभेमध्ये घटलेल्या मतदारांची संख्या विधानसभेमध्ये वाढवावी लागणार आहे हे आताचं सूत्र आहे आणि जर का ही संख्या आणखीनच कमी झाली तर निश्चितच तो महायुतीसाठी फटका ठरू शकतो. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ही जास्तीत जास्त असणं महायुतीच्या अनुषंगानं महत्वाचंच आहे आणि गरजेचं सुद्धा आहे असं सुद्धा म्हणतायत. आता राज्यामध्ये 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 ह्या दरम्यान दिवाळी सण आहे. त्यामुळे ह्या कालावधीमध्ये निवडणुका घेण्यात येऊ नये, सोबतच मुदतीपूर्व निवडणुका घेऊन राज्य सरकारवरती अन्याय सुद्धा करू नये यासाठी राज्य सरकारच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुका दिवाळीच्या नंतर घेण्यात याव्यात अशी विनंती करणार असल्याचं सुद्धा बोलतायत. याचा एक दुसरा आणि विशिष्ट पैलू म्हणजेच ह्या निवडणुका जर का लांबणीवरती पडल्या तर विद्यमान सरकारला नवीन घोषणा करण्यासाठी मुबलक वेळ मिळेल, घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा वेळ मिळेल. सोबतच घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गरजेचा असणारा कालावधी त्यांना मिळाल्यामुळे त्यांचा सकारात्मक परिणाम निवडणुकीमध्ये दिसू शकतो अशी सुद्धा महायुतीची रणनीती असू शकते. कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला फटका बसल्यामुळे राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून विविध घोषणा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता त्याच अनुषंगाने सगळ्या स्तरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जातोय असं सुद्धा दिसून येतंय. आता लोकसभा निवडणुकांचा परिणाम विधानसभा निवडणुकांवरती होऊ नये यासाठी निवडणुका थोड्या उशिरा घेण्यात याव्यात यासाठी सरकार आता प्रयत्नशील असल्याचं सुद्धा बोलतायत. आता आपण आपल्या चर्चेचे मुद्दे पाहिलेत. त्या मुद्द्यांचा जर विचार केला तर निश्चितच भारतीय जनता पक्षासाठी, शिवसेना शिंदे गटासाठी, राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी आणि इतर मित्र पक्षांसाठी ही निवडणूक दिवाळीच्या नंतर घेणं अत्यंत सोयीस्कर ठरू शकतं. सोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांमध्ये स्थानिक पातळीवरच्या राजकारणाची मोठ बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या रणनीतीचा सुद्धा योग्य तो वापर महायुतीकडनं केला जाईल आणि या अतिरिक्त दिवसांमध्ये स्थानिक संघटन मजबूत करण्यावरती सुद्धा महायुतीचा भर असणार आहे, ज्याचा फायदा निवडणुकीमध्ये होऊ शकतो. आता खरोखरच विधानसभा निवडणुका दिवाळीच्या नंतर घेणं योग्य आहे का आणि जर का दिवाळीच्या आधी निवडणुका घेतल्या तर त्याचा फटका कोणाला बसणार आहे ह्याबद्दल तुम्हालाही काय वाटतं कमेंट करा आणि नक्की सांगा. धन्यवाद.